नमस्कार मित्रांनो, जसं मागच्या व्हिडिओमध्ये जान्हवी कपूरनी HPV व्हायरस आणि त्यातून होणारा कर्करोगाबद्दल चांगल्याच रीतीने माहिती दिली आहे. हा व्हायरस कसा पसरतो हे सुद्धा तिने चांगलंच सांगितलं आहे. ते व्हिडिओ बघून तुमच्या मनात अनेक प्रश्न असू शकतात, जसं हा व्हायरस पासून आपण स्वतःचा बचाव करू शकतो का, किंवा यातून होणारा कर्करोगाला आपण टाळू शकतो का, किंवा हा व्हायरस पुरुषांसाठी पण धोकादायक आहे का? हा सगळ्यांचा प्रश्न आहे. हो, हा व्हायरस पुरुषांसाठी पण धोकादायक आहे. आज आपण हा व्हिडिओमध्ये हा HPV व्हायरस आणि त्यातून होणारा कर्करोगापासून स्वतःचा बचाव कसं करतो यावर भर देणार आहोत. नंबर 1, सुरक्षित लैंगिक संबंध. आता आपल्याला हे माहिती आहे की हा HPV व्हायरस लैंगिक संबंधातून पसरते. म्हणून कॉन्डमच्या योग्य वापराने आपण गर्भधारण आणि HPV व्हायरस इन्फेक्शन दोघांपासून स्वतःचा बचाव करू शकतो. नंबर 2, लैंगिक साथीदारांची संख्या मर्यादित ठेवा. आता आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की लग्नाचं वय वाढत आहे. असं असताना आपले लैंगिक साथीदारांची संख्या पण वाढू शकते. नो जजमेंट. परंतु हा पिढीगत बदलावासोबत HPV व्हायरस आणि त्यातून होणारा कर्करोग सुद्धा वाढत आहे. त्यामुळे तुमच्या साथीदारांची संख्या जितकं कमी ठेवता येईल तितकी ठेवा. नंबर 3, धूम्रपान टाळा. धूम्रपानने तुमचा रोगप्रतिकारक म्हणजे तुमचं इम्युन सिस्टम कमजोर होऊ शकते आणि तुम्हाला HPV व्हायरस पासून धोका असू शकते. चौथा म्हणजे नियमित तपासण्या. हा HPV नामक घातक व्हायरसला लवकर ओळखायसाठी आपल्याकडे पॅप स्मिअर आणि HPV DNA व्हायरस टेस्टिंग सारखं शस्त्र आहे, ज्याच्या मदतीने आपण हा व्हायरसला लवकर ओळखू शकतो आणि वेळेवर उपचार घेऊ शकतो. आणि या सुद्धा होणारा कर्करोगला पण टाळू शकतो. आणि 5वा, लसीकरण म्हणजे वॅक्सिनेशन. हा शेवटीच्या आणि सगळ्यात महत्त्वाचा प्रतिबंधक उपाय आहे. तुमच्या गायनेकॉलॉजिस्टकडे हा HPV व्हायरसच्या विरुद्ध अनेक लस राहतात. त्यामुळे लस घ्या आणि स्वतःला हा घातक व्हायरस पासून वाचवा आणि सुरक्षित राहा. हा HPV व्हायरस बद्दल आणखी माहितीसाठी आपल्या विश्वासाच्या गायनेकॉलॉजिस्टकडे आजच भेट घ्या. धन्यवाद.